नमस्कार मंडळी, आज आपण बहुगुणी शेपूची भाजी बनवणार आहोत। शेपूची भाजी कोणाला आवडते तर कोणाला आवडत नाही, कारण याचा येणारा वास आणि खाल्ल्यानंतर येणारे ढेकर यामुळे ही भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही। पण तुम्हाला या भाजीचे फायदे माहिती आहेत का? शेपूची भाजी खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। शेपूच्या भाजीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर आहे। यामुळे संधिवात, हाडेदुखी याचा त्रास कमी होतो। शिवाय रक्तातील साखरेचं प्रमाण सुद्धा कमी होते। शेपूच्या भाजीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढतेच, शिवाय पचन क्रिया सुद्धा आपली चांगली होते। ज्यांना अपचनाचा त्रास असेल त्यांनी ही भाजी नक्कीच खाल्ली पाहिजे। तर अशी ही बहुगुणी शेपूची भाजी प्रत्येकाने खाल्लीच पाहिजे। तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जोडी शेपू घेतलेली आहे। शेपू आणून स्वच्छ करायची, यानंतर धुवून घ्यायची आणि अशी बारीक चिरून घ्यायची। या भाजीचे जर देठ कोवळे असतील तर त्या देठासकटच भाजी चिरायची, म्हणजेच कोवळ्या देठासकटच भाजी चिरायची। मी आता ही भाजी चांगली चिरून घेतलेली आहे। आता भाजी बनवायला घेऊया। तर यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। 2 चमचे तेल घालायचं। यामध्ये लसणाचं प्रमाण थोडं जास्त घालायचं, यामुळे भाजीला जास्त वास येत नाही। तर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी अशा ठेचून टाकलेल्या आहे। कोणत्याही पालेभाजीमध्ये लसूण टाकल्यामुळे भाजी चवीला खूपच चांगली लागते। आणि जर शेपूच्या भाजीचा वास तुम्हाला सहन होत नसेल तर लसणाचा वापर तुम्ही जास्त करून बघा, भाजीचा तुरट वास तुम्हाला अजिबात येणार नाही। कांदा लसूण चांगला कलर चेंज होईपर्यंत स्लो गॅसवर परतवून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या। आता यामध्ये मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे। मुगाची डाळ मी अर्धा तास पाण्यात भिजत घातली आणि त्यानंतर ही डाळ मी यामध्ये घातलेली आहे। कोणी यामध्ये डाळ घालतं, चणा डाळ घालतं किंवा बटाट्याचा वापर सुद्धा करतात। तर मी इथे मूग डाळीचा वापर केलेला आहे। आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, झाकण लावायचं आहे आणि 5 मिनिटं ही मूग डाळ छान शिजवून घ्यायची आहे वाफेवर। मूग डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही, वाफेवरच ही डाळ शिजते। पाण्याचा सुद्धा आपण वापर केलेला नाही। तुम्ही बघू शकता वाफेवरच ही डाळ चांगली शिजली आहे आणि याला पाणी सुद्धा सुटलेलं आहे। आता इथे मी आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। मिरचीचा वापर आपण आधी सुद्धा केला आहे, पण ठेच्यामध्ये मी एकच मिरची घातलेली आहे। असा ठेचा घातल्यामुळे भाजी चवीला भन्नाट लागते। व्यवस्थित ठेचा हा परतवून घ्यायचा आहे। यानंतर धुतलेली, साफ केलेली, बारीक चिरून घेतलेली शेपूची भाजी घालायची आहे। मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी जराही आवडत असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका। तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल किंवा अपचनाचा त्रास असेल, ॲसिडिटीचा त्रास असेल तर तुम्ही ही आठवड्यातनं 2 वेळा तरी शेपूची भाजी खाल्लीच पाहिजे। सगळी भाजी मी कढईमध्ये घातलेली आहे। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कोणत्याही पालेभाज्या शिजवताना जास्त शिजवायच्या नाही। जास्त भाज्या शिजवल्यामुळे यामधील व्हिटॅमिन नष्ट होतात। आता व्यवस्थित सगळी भाजी एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे। मंडळी, तुम्ही ही भाजी कशा प्रकारे बनवता, कोणत्या प्रकारे बनवता, काय काय या भाजीमध्ये घालता हे कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। म्हणजे मी नेक्स्ट टाईम जेव्हा भाजी बनवीन तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे रेसिपी नक्की ट्राय करीन। सगळी भाजी व्यवस्थित मी आता मिक्स करून घेतलेली आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीला चांगलं मीठ लागलं जातं। आधीच मीठ घालायचं नाही, कारण आपण जेव्हा भाजी मिक्स करतो तेव्हा त्याचं प्रमाण कमी होतं। सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल, भाजी जेव्हा घातली तेव्हा जास्त प्रमाणात दिसते, मिक्स केल्यानंतर पाणी सुटतं आणि त्याचं प्रमाण कमी होतं। झाकण ठेवून मी 5 मिनिटं फक्त स्लो गॅसवर ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भाजी जास्त शिजवायची नाही, याचा हिरवा रंग असाच राहिला पाहिजे। जर याचा रंग चेंज झाला, कलर चेंज झाला तर यामधले व्हिटॅमिन नष्ट होतात। आता ही भाजी अजून टेस्टी बनवण्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे।
किसलेलं ओलं खोबरं घालायचं. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे आपण जेव्हा एक बाईट घेतो, म्हणजे ज्या वेळा ही भाजी खातो त्यावेळेला जे शेंगदाण्याचं कूट आहे ते तोंडामध्ये येतं, तर ही चव जी असते ती खूपच अप्रतिम लागते. शेंगदाण्याचं कूट नेहमी नंतर घालायचं, सुरुवातीला घालायचं नाही. आणि ओल्या खोबऱ्यामुळे ही भाजी खूपच भन्नाट लागते. आता ही भाजी सगळी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. तर ही पौष्टिक भाजी तुम्हाला आवडत नसेल तर एकदा या माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा. अशी ही बहुगुणी शेपूची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नकात. याचे फायदे भरपूर आहेत खायचे, त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की खा. तुम्हाला ही रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.